आता नाशिकमधील एक गुन्ह्याची बातमी आहे। नाशिक रोड भागातील गोसावीवाडी चौफुलीवर एका पानटपरी समोर उभ्या असलेल्या सुमित पगारे या तरुणावर अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केलाय। पोटात 2 गोळ्या लागल्यानं सुमित हा गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। जुन्या वादातून हा प्रकार घडलाय का याचा शोध आता पोलीस घेत आहेत। मात्र या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। बघा, नाशिक रोड भागातील ही घटना आहे। नाशिकमध्ये वारंवार अशा घटना घडत आहेत। नाशिकमधील गुन्ह्यांची संख्या कमी होत नाही आणि आपण बघतो की नाशिक रोड भागामध्ये एका तरुणावर गोळीबार झालेला आहे। हा तरुण आता गंभीर जखमी झालाय। पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत। जुन्या वादातून हा गोळीबार झालाय का या कारणांचा नाशिक पोलीस शोध घेत आहेत। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडनं। अभिजित, काय वैर होतं काय तरुणाचं कुणाशी, त्यामुळे हा गोळीबार झालाय? नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हटलं जातं, मात्र गुन्ह्यांची संख्या काही कमी होत नाही। गिरीश, या सगळ्या संदर्भामध्ये अद्याप माहिती मिळू शकलेली नाही आहे की सुमित पगारेवर गोळीबार का करण्यात आला। मात्र जी सध्याची परिस्थिती आहे किंवा जी सध्याची माहिती आहे त्यानुसार नाशिक रोडच्या बिटकोच्या रुग्णालयाच्या परिसरामध्ये गोसावीवाडी आहे आणि या चौफुलीच्या परिसरामध्ये एका पानटपरीवर तो उभा होता आणि त्याच वेळी एका अज्ञात व्यक्तीने तिथे येऊन अगदी जवळून त्याच्यावर 2 गोळ्या झाडल्याची माहिती समोर आलेली आहे। या दोन्ही गोळ्या त्याच्या पोटामध्ये लागल्या, त्यामुळे तो गंभीर जखमी आहे आणि त्याला एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। घटनास्थळी पोलीस आता दाखल झालेले आहेत आणि पोलिसांकडून देखील आता या सगळ्या घटनेचा तपास सुरू करण्यात आलेला आहे। हल्लेखोर नेमका कोण होता आणि गोळीबार करण्यामागचं नेमकं कारण काय याचा शोध आता पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे। नक्कीच अभिजित, आणि हा जो नाशिक रोड परिसर आहे इथे गुन्ह्यांची संख्या मात्र गेल्या काही दिवसांपासून बघितलं तर वाढत चाललेली आहे। त्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे की आता या तरुणावर गोळीबार कोणी केलाय त्यांना पकडण्याचं। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत अभिजित, त्याबद्दल धन्यवाद।